शुक्रवार दिनांक 12 रोजी किल्ले अजिंक्यतारावर छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक दिन हा दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी साजरा करत आहोत। गेले 12 वर्ष सातत्यानं आपण याचा दरवर्षी उत्सव साजरी करतो। यावर्षी सुद्धा असंच साजरी करणार आहे। याचं स्वरूप म्हणजे असं आहे की आपण दिंडी दरवाजा म्हणजे जो दरवाजा आपला आहे त्या दरवाजापासून पालखी निघणार आहे। त्या पालखीचा मार्ग मारुती मंदिर तसंच देवीच्या मंदिर आणि परत राजसंग्रहावर असा होणार आहे। यात दोन्ही महाराज म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसंच उदयनराजे भोसले, परत आपले जे कलेक्टर साहेब डोडी साहेब आणि समीर शेख हे उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी त्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी खूप उत्साहाने आपण साजरा करतो, पण महिलांचा सहभाग थोडासा कमी जाणवला आम्हाला। त्याच्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या आम्ही सगळ्या महिला आहोत ते पुढे येऊन सगळ्या महिलांना आवाहन करतोय की घराघरातून प्रत्येक महिलांनी पुढे यावं आणि ह्या चांगल्या उत्सवामध्ये सहभाग घ्यावा। म्हणजे ह्या जे ऐतिहासिक जे दिवस आहेत सगळे त्याचा जो माहिती आहे ती शाळेत किंवा पुस्तकातून फक्त मुलांना जी माहिती आहे, तर अशा वेगवेगळ्या उत्सव आणि कार्यक्रमातून लहान लहान मुलांनाही कळेल की आपण हे दिन का साजरा करतो, कसे साजरा करतो आणि हा उत्सव अजून दरवर्षी मोठमोठ्या प्रमाणात साजरा व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय। तर लोकांनाच नाही, महिलांनाच नाही, तर मी सगळ्या पत्रकार लोकांनाही सांगेन की तुम्ही त्यांचाही सहभाग थोडासा आम्हाला कमी जाणवतो, तुम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही थोडं वेळेच्या आधी या किंवा तुमचाही सहभाग हा आमचा एकट्यांचा किंवा एखाद्या ग्रुपचा हा उत्साह नाही आहे, सगळ्या तुमचा आमचा हा एक प्रयत्न आहे। त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा असं मी सगळ्यांना आवाहन करते। धन्यवाद। ताऱ्यावरती जो कार्यक्रम होणार आहे तो त्या दिवशी शाहू महाराजांचा राज्याभिषेक तिथे झाला होता आणि साताराची स्थापना झाली होती। त्यांच्याबरोबर अनेक कुटुंब साताऱ्यात स्थायिक झाली होती। तर ज्यांनी ज्यांनी साताऱ्याचं नाव लौकिक मोठं केलं आहे त्यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्त आपण घेणार आहोत। नुकतंच सातारच्या एका आर्चरीमधील खेळाडूला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे, आदिती स्वामी, तर तिचाही सत्कार आपण अजिंक्यताऱ्यावरती घेणार आहोत। तो सत्कार मोठ्या प्रमाणात व्हावा, साताराच्या नावाला शोभेल असं व्हावा यासाठी सर्व सातारकरांनी अजिंक्यताऱ्यावरती उपस्थिती लावावी। दरवर्षीप्रमाणे येत्या शुक्रवारी शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने किल्ले अजिंक्यताऱ्यावर छत्रपती शाहू महाराजांची जयंती त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती साजरी केली जाणार आहे। तर सर्व सातारकरांना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आव्हान आहे की सर्वांनी सहकुटुंब किल्ले अजिंक्यताऱ्यावर यावं। दरवर्षी हा एक इतिहास आहे, शाहू महाराजांचा पराक्रम हा अनेकांपर्यंत पोहोचलेला नाहीये, पण आपलं शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने तो घराघरात पोहोचवण्याचं काम गेले अनेक वर्षापासून होत आहे। याला सर्व सातारकरांची साथ मिळावी हीच एक अपेक्षा आहे आणि खरंच सांगायचं झालं तर सहकुटुंब यावं हे आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतोय। आणि शिवाय मी माझ्या वीरांगना प्रतिष्ठानच्या वतीने आणखीन एक घोषणा करते की या दिवशी एक विशेष पुरस्कार सातारा जिल्ह्यात विशेष कार्य करणाऱ्या म्हणजे विविध क्षेत्रात महिला कार्यरत आहेत, तर त्या महिलेची एक निवड करून या दिवशी वीरांगना प्रतिष्ठानच्या वतीनेही महिलेला सन्मानित करण्यात येणार आहेत। आणि मी महिलांनाही जास्तीत जास्त आवाहन करते, आपण रोज आपलं बिझी शेड्यूल असतं, पण या बिझी शेड्यूल मध्ये आपण फक्त 2च तास छत्रपती शाहू महाराजांसाठी द्यायचे आहेत। तर येत्या शुक्रवारी सर्व सातारकरांनी किल्ले अजिंक्यताऱ्यावर यावं माझी हीच विनंती आहे। धन्यवाद। आलं